पण निळू त्याच वेळेला तुम्ही कॅम्पमध्ये जाऊन सिनेमा बघत होता. हो, सिनेमा पाहत होतो. बेंगाली हो विशेषतः, हो हो. इंग्रजी, हम्म. मराठी तर बघत होता, हिंदी बघत होता, पण ही तुम्हाला नाही, चटक कुणी लावली? ही आमिर शेख नावाचा माझा एक मित्र होता, जो आहे. तो आमिर शेख याचं इंग्रजी अतिशय उत्तम होतं. आम्हाला खरोखर काही कळत नव्हतं, पण तो सांगायचा गॉन विथ द विंड लागलेलं आहे, म्हणजे रोनाल्ड कोलमनचे डबल लाईफ लागले. तर ही सगळी चांगली चांगली सिनेमा, हॉलिवूड त्यावेळेला इतकं खराब झालेलं नव्हतं आणि हॉलिवूडमध्ये सुद्धा अगदी अभिजात सिनेमे लागत होते. चार्ल्स लॉटे, त्यानंतर तुमचा चार्ल्स बोय, त्यानंतर रोनाल्ड कोलमन, कॅथरीन हेपबर्न, स्पेन्सर ट्रॅसी, आणि अपघाती मरण पावलेला कमी वयातला जेम्स डीन नावाचा एक होता. ईस्ट ऑफ एडन नावाची त्याची फिल्म होती. हे सगळं आम्हाला त्या आमिर शेखनी चला जायचं आणि मग मध्येच गप्पा म्हणून ते आम्हाला साधारण कथानक काय ते सांगायचं, म्हणजे सिनेमा कळावा म्हणून.